नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं, कारण अपघातामुळे तिच्या हातापायाला जबरदस्त मार लागलेला असतो. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णव नवऱ्याच्या हक्काने ईश्वरीला आता साडी नेसवतो आणि साडी नेसवत असताना तो थोडासा रोमॅन्टिक झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव एका बाजूला ईश्वरीची काळजी घेत असतो, तर दुसऱ्या बाजूला इथे अपघाताच्या मागे राकेश असल्याचं सुद्धा शोधून काढतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आकाशने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. सगळ्यांच्या समोर त्याने नम्रतावरील आपलं प्रेम मान्य केलेलं असतं. तो सगळ्यांसमोर हे मान्य करतो की माझं नम्रतावरती प्रेम आहे आणि मी तिच्याबरोबरच लग्न करणार असं म्हणत इथे आता आकाशने वल्लरीच्या चिंधड्या उडवलेल्या असतात. तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते जेव्हा आकाश सगळ्यांच्या समोर नम्रतावरील प्रेम हे व्यक्त करतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं अर्णव आणि ईश्वरी त्याचबरोबर अंजली सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा अंजलीला आपल्या नवऱ्याची काळजी वाटत असते. त्या बिचारीला कुठे माहिती आहे की ज्या लोकांकडून त्याने कर्ज घेतलंय ते लोक त्याला तुडवण्यासाठी आपल्याबरोबर घेऊन गेलेत म्हणून. ते लोक घेतलेलं कर्ज आता परत मागतायत. तेव्हा इथे राकेशला ते उचलून घेऊन जातात. पण बिचाऱ्या अंजलीला, साध्या भोळ्या अंजलीला आपल्या नवऱ्याची काळजी वाटत असते. तिला वाटत असतं की जर यांना कळलं असतं ना की माझा अपघात झालाय आणि ही बातमी त्यांना कळली असती तर ते सगळं काही सोडून धावत पळत ते माझ्याकडे आले असते. आणि आता इतका उशीर झाला तरीसुद्धा ते आलेले नाही आहेत. त्यांचा फोन लागत नाही. मला त्यांची काळजी वाटते. काय चाललंय का आपल्याबरोबर? कुणाची दृष्ट लागली आपल्या घराला? आधी गाडीचे ब्रेक फेल झाले, आमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर आता हे गायब आहेत, यांचा फोन लागत नाही आहे. चिंटू, तू एक काम कर, पोलीस स्टेशनला जा आणि यांची मिसिंग कंप्लेंट नोंदव. काहीही झाले तरीसुद्धा हे लवकरात लवकर घरी परत आले पाहिजे. मला त्यांची काळजी वाटते. तेव्हा इथे अर्णव आता काय सांगणार की त्यांनी फोन का स्विच ऑफ करून ठेवला आहे. त्याची कारस्थानं अंजलीला जर कळली तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि त्यामुळे तिचा जीव जाईल. म्हणून अर्णव आपल्या बहिणीसाठी म्हणत असतो, अगं ते येतील, तू काळजी करू नको. मी पोलिसांना सकाळी जाता फोन केला होता आणि मामा जाऊन रितसरपणे तक्रार नोंदवून आलाय. त्यांचा शोध सुरू आहे. तू नको काळजी करू. तू जा बरं, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. आणि इथे आजी म्हणतात की अर्णव, तू आता ईश्वरीला सुद्धा रूममध्ये घेऊन जा आणि तिला आराम करू दे. तेव्हा ईश्वरीला आता रूममध्ये घेऊन जात असताना तिच्या पायाला मार लागल्यामुळे तिला इथे पायऱ्या चढता येत नसतात. तिला त्रास होत असतो. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की 1 मिनिट थांब आणि तो तिला उचलून घेतो आणि स्वतः आता उचलून घेऊन तिला रूममध्ये घेऊन जात असतो. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं जेव्हा इथे अर्णव तिची काळजी घेत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिला रूममध्ये घेऊन जात असताना ईश्वरी म्हणते, थांबा सर, मी सोफ्यावरती जाते, माझ्या जागेवरती. तेव्हा अर्णव म्हणतो, काही गरज नाही, लागले ना तुला, मग आता तू बेडवरती झोप. ईश्वरी म्हणते, नाही नको सर. तेव्हा अर्णव म्हणतो, जास्त बोलू नकोस, हातापायाला लागलंय, तसं थोडंसं तोंडाला लागलं असतं तर बरं झालं असतं, जरा शांत राहिली असतीस. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णव आता तिच्या साईडच्या बेडवरती झोपवतो. त्यानंतर इथे अनिताताई पोहे घेऊन आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मामांनी इथे सगळ्यांसाठी स्पेशली इंदोरी पोहे बनवलेले असतात. तेव्हा ईश्वरी खायला जात असते, पण तिचा हात दुखत असल्यामुळे ती डाव्या हाताने खात असते. अर्णव म्हणतो, काही गरज नाही डाव्या हाताने खायची, मी आहे ना इथे, मी तुला माझ्या हाताने भरवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे ईश्वरीला स्वतःच्या हाताने पोहे भरवतो. ईश्वरी ते पोहे खाते. त्यानंतर अर्णव तिला गोळ्या औषधंसुद्धा देतो. तेव्हा अर्णव जात असताना ईश्वरी त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तू माझा हात पकडू नकोस आणि मनामध्ये काही गैरसमजसुद्धा करून घेऊ नकोस. मी हे जे काही करतोय ना, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, म्हणून मनामध्ये बाकीचे कुठलेही विचार आणू नकोस. तुझ्या जागी दुसरी रस्त्यावरची
कुठलीही व्यक्ती असती किंवा कुठलीही मुलगी असती, तिला जर माझ्या मदतीची गरज असती तर मी तिला मदत केलीच असती, जशी तुला करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का सर? माझ्या जागी रस्त्यावरची दुसरी कुठलीही मुलगी असती तरी तिला तुम्ही तुमच्या हाताने भरवलं असतात आणि जर खात असताना तिच्या चेहऱ्यावरती तिचे केस आले असते तर ते तुमच्या हाताने बाजूलासुद्धा केले असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते, सर कशाला खोटं बोलताय? मला माहिती आहे तुम्ही कुणासाठी असं केलं नसतं. हां, मदत केली असतीत, पण भरवायला वगैरे गेला नसतात आणि असे केससुद्धा बाजूला केले नसतेत. कळलं मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तिथून उठतो आणि तिला म्हणतो की तू आराम कर, मी आलोच. आणि तेवढ्यातच खाली आल्यानंतर तिथे राकेश आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, कुठे होतास कुठे रे तू राकेश? तुला माहिती आहे का इथे काय घडलंय? तेव्हा राकेश म्हणतो, काय झालं? एवढे सगळे फोन केले तुम्हाला, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हा रुमाल कुणाचा आहे? तेव्हा राकेश म्हणतो, कुणाचा म्हणजे? काय झालं या रुमालाचं? तेव्हा अर्णव म्हणतो, कुणाचा आहे हा रुमाल? याच्यावरती आरसुद्धा आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हा माझाच रुमाल आहे. काय झालं रुमालाचं? या रुमालावरून तू माझं इन्व्हेस्टिगेशन करणार आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हा रुमाल मला कुठे सापडला तुला माहिती आहे का? तेव्हा राकेश म्हणतो, कुठे सापडला? रुमाल तर तुझाच आहे ना? तेव्हा राकेश म्हणतो, हो रुमाल तर माझाच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हा रुमाल मला बाहेर तिथे सापडला जिथे मी माझी गाडी पार्क केली होती. तेव्हा अर्णवला जिवंत बघून राकेशला खूप मोठा धक्का तर आधीच बसलेला असतो, कारण गाडीचे ब्रेक फेल केले होते तरीसुद्धा अर्णवला काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे निदान मेला नाही, पण हातपाय तरी तुटले असतील असं आता राकेशला वाटलेलं असतं. पण तसं काहीसुद्धा होत नाही. अर्णवला बघितल्यानंतर उलट त्याला जास्त धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुला आता बरोबर धडा शिकवतो. आणि राकेशला आता अर्णव बाजूला घेऊन जातो आणि त्याला चांगला धुलाई करतो. त्याला चांगला मार देतो आणि म्हणतो, गाडीचे ब्रेक तू फेल केले होतेस ना? खरं खरं सांग, गाडीचे ब्रेक तू फेल केले होतेस ना? तुला माहिती आहे का, त्या गाडीमध्ये माझी प्रेग्नेंट ताई आणि माझी बायको बसली होती. तू त्यांच्या जीवावरती उठला होतास, त्यांना मारण्याचा कट रचलास तू. तुझी एवढी हिंमत. तेव्हा राकेश म्हणत असतो, ए चिंटुकल्या, मी माझ्या बायकोला आणि माझ्या इंदोरी जिलेबीला का मारू? मी तसं काही केलेलं नाही आहे. अरे गाडीचे ब्रेक मीच फेल केले होते, पण ते त्यांना मारण्यासाठी नाही, तर तुला मारण्यासाठी. तुला मला रस्त्यातून बाजूला करायचं आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता निर्लज्जासारखा आपला गुन्हासुद्धा कबूल करतो. आधी तो म्हणत असतो, मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे, मी कशाला गाडीचे ब्रेक फेल करू. पण जेव्हा इथे अर्णव त्याला चांगला चोप देतो, त्यानंतरला तो रागाच्या भरामध्ये बोलून जातो की तुला मारण्यासाठी मी गाडीचे ब्रेक फेल केले होते. तेव्हा अर्णव म्हणतो, किती आणि काहीही प्रयत्न कर, पण गाडीचे ब्रेक फेल करून तरी मी मरणार नाही आहे, कळलं ना तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळे माझ्या ताईचा आणि जर तिच्या बाळाचा जीव गेला असता ना, तर तुझी काय अवस्था केली असती ना, तू स्वप्नातसुद्धा विचार करू शकला नसतास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने चांगला हात साफ केलेला असतो, चांगला त्याला धडा शिकवलेला असतो आणि म्हणतो की जा, माझी ताई बिचारी वेड्यासारखी तुझी वाट बघते. तिला तू चांगला माणूस वाटतोयस ना? तिला कुठे माहिती आहे की तिच्या जीवावरती जे काही बेतलंय ते सगळं तुझ्यामुळे बेतलंय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने सांगितलेलं असतं, तुझ्या विरोधात काहीतरी पुरावा हाती लागू दे, तुला जेलमध्ये पाठवतो की नाही बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता जातो, आपली नाटके करत असतो की काय झालं बायको, तुला काय झालं राणी सरकार, असं म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता अंजलीला काही माहिती नाही आहे, पण अर्णवला हे सत्य लवकरात लवकर आता अंजलीलासुद्धा सांगायचं आहे, जेणेकरून तीसुद्धा अलर्ट राहील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी तयार होत असते. रात्रीची आता जेवून वगैरे झाल्यानंतर ती आराम करते आणि सकाळी फ्रेश व्हायला जाते. अर्णव म्हणत असतो की हिला इतका उशीर का होतोय? तेव्हा अर्णव म्हणतो, काय चाललंय? मलासुद्धा तयार व्हायचं आहे, ऑफिसला जायचं आहे. तुझी तयारी झाली की नाही अजून? मी कधीपासून वाट बघतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर येते मी, पण सर माझ्या हाताने मला निर्यास घालता येत नाही आहे, मी मगापासून प्रयत्न करते. तेव्हा अर्णव म्हणतो, मग बाहेर येऊन कर ना प्रयत्न. तेव्हा ईश्वरी आता साडी तशीच पकडते आणि बाहेर येते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि तो आता अंघोळीला जातो. अंघोळ वगैरे घेऊन तो बाहेर येतो, तरीसुद्धा ईश्वरी आता आपल्या एका हाताने इथे निर्या घालण्याचा प्रयत्न करतच असते आणि कशा तरी तिने निर्या आता पटकन अडकवलेल्या असतात.
तेव्हा अर्णव म्हणतो हे काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही सर, असू दे, माझ्या हाताला लागले ना, मला व्यवस्थित निर्या घालता येत नाही आहे म्हणून मी अशाच अडकवल्यात. मी नंतर अनिताताईंना सांगेन, त्या नीट करतील. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो थांब, मी अनिताताईंना बोलवतो. तर इथे अनिता आता ब्रेकफास्ट तयार करत असते. तिने कणिक मळायला घेतलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट, ताईलासुद्धा बरं वाटत नाही आहे, मी निर्या घालून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला जमणार आहे का निर्या घालायला? तेव्हा अर्णव म्हणतो मला काय नाही जमत. मी कोण आहे? मी अर्णव राजे शिर्के आहे आणि मी कुठला बिझनेस करतो हे माहिती नाही आहे का तुला? फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो मी. मला नाही साडी नेसवता येणार तर कुणाला येणार आहे? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव खूपच छान पद्धतीने ईश्वरीच्या साडीच्या निर्या करतो आणि तिच्या इथे निर्या नीट करतो, तिचा पदर नीट करतो. तर इथे बायकोच्या अधिकाराने या सगळ्या गोष्टी तो आता प्रेमाने करत असतो. मनामध्ये थोडासा राग आहे असं ईश्वरीला दाखवत असतो, पण खरं तर तो राग नसून त्याची तिच्याबद्दलची काळजी आणि ते प्रेमच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता निर्या वगैरे घालत असताना ईश्वरी तर लाजतच असते, पण अर्णवसुद्धा इथे काही कमी नाही, तो सुद्धा फुल्ली रोमॅन्टिक झालेला असतो. आणि इथे आता बायको म्हणून तो तिच्यावरती किती प्रेम करतो हे पुन्हा पुन्हा तो त्याच्या वागण्यातून सिद्ध तर करतच असतो. तो इथे तिला निर्या वगैरे घालून देतो, त्यानंतर तिचे केस नीट करतो, तिला इथे व्यवस्थित रेडी करून मगच तिला ब्रेकफास्टसाठी पुन्हा खाली घेऊन येत असतो. तेव्हा ईश्वरी इथे हळूहळू पायऱ्या आता उतरत असते. तेव्हा अर्णव तिला आधार देत आता व्यवस्थितरित्या खाली उतरवतो आणि आपल्या हाताने तिला ब्रेकफास्ट भरवतो. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशची इथे खूपच जास्त जलन होत असते, जेव्हा इथे अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला भरवत असतो आणि ईश्वरीसुद्धा प्रेमाने खात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो 2 दिवस निघून गेल्यानंतर वल्लरीने आता आकाशसाठी एका मुलीचं स्थळ बघितलेलं असतं आणि त्या लोकांना तिने बोलावलेलं असतं. ती म्हणते की 2 दिवसांमध्ये मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम उरकून घ्या, म्हणजे लवकरात लवकर लग्नाची बोलणी करता येतील. नाहीतर त्या लोकांना सांगा चांगलं स्थळ हातातून जाईल म्हणून. तेव्हा मुलीकडची लोकं आता आकाशच्या घरी आलेले असतात. तेव्हा इथे आकाशला आता बोलावलं जातं. वल्लरी म्हणत असते की चला आता सगळ्यांनी इथे या बरं, मी आज महत्त्वाच्या लोकांना बोलावले, ते आता येतच असतील. मुलीकडचे लोक येत आहेत ना, मी इथे आकाशसाठी एक मुलगी बघितली. तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. पण इथे अचानकपणे तू लग्नाचा निर्णय कसा काय घेतलास? आकाशला याबद्दल सांगितलंस का? वल्लरी म्हणते त्यात काय सांगायचं, एक तरी मुलगी माझ्या पसंतीची या घरामध्ये यायला नको का? एकतर आली अर्णवचा हात पकडून, पण मला आकाशसाठी चांगली मुलगी बघायची आहे आणि ती मी बघितले. ते लोक आता येतीलच, त्यांचा फोन आला होता. तेव्हा प्रेक्षकांनो मुलीकडचे लोक येतात आणि ते लोक आल्यानंतर त्यांना तर घरदार बघून सगळी माणसं वगैरे खूपच जास्त आवडतात. तेव्हा आकाशला बोलावलं जातं. आकाश येतो आणि म्हणतो काय झालं? तेव्हा वल्लरी म्हणते आकाश, मी यांची ओळख करून देते. ही आहे मुलगी आणि तिचे आई वडील, या सगळ्यांची तिने आता ओळख करून दिलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मामी अगं त्याला सांग तर हे लोक कशासाठी आलेत? तेव्हा वल्लरी म्हणते हे बघ, हे लोक आहेत ना ते तुला बघायला आलेत. या मुलीचं स्थळ आले तुझ्यासाठी. तू पण मुलीला बघ आणि सांग तुला कशी वाटते ते. सुंदर आहे ना मुलगी? तुला आवडलीच असेल मला माहिती आहे. मला तर मुलगी खूप आवडली. तेव्हा इथे आकाश म्हणतो म्हणजे तू माझ्या लग्नाचं बोलतेस की मम्मा? तेव्हा वल्लरी म्हणते हो. अरे लग्न करायचं आहे तुझं म्हणून तर ह्या मुलीला बोलावले ना. आकाश म्हणतो इतकी घाई काय? तेव्हा वल्लरी म्हणते कसली घाई? घाई कसली? लग्नाचं वय आहे तुझं आणि आता अर्णवचं लग्न झालं आहे ना, मग तुझंही लग्न करायला नको? म्हणजे आम्ही पण मोकळे हो की नाही हो? तेव्हा इथे मामा म्हणतात अगं वल्लरी, पण त्याची तयारी नाही आहे ना, मग तू इतकी त्याला जबरदस्ती का करतेस? तेव्हा इथे वल्लरी म्हणते माझा निर्णय झाला आहे, मला ही मुलगी पसंत आहे आणि आकाश तुलासुद्धा होकार द्यावाच लागेल. मी त्यांना आधीच होकार देऊन मोकळी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश वल्लरीला न घाबरता परखडपणे आपलं मत मांडतो आणि म्हणतो की माझं नम्रतावरती प्रेम आहे आणि मला नम्रताबरोबरच लग्न करायचं आहे. त्यामुळे मी दुसरं कुठल्याही मुलीला बघणार नाही आणि तिला होकारसुद्धा देणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. आणि मम्मा, मी तुला शेवटचं आणि स्पष्टपणे सांगतोय, मला पुन्हा कुठलीही मुलगी बघायला लावू नकोस. मी लग्न करेन तर नम्रताशीच करेन, नाहीतर मला कुठल्याही मुलीबरोबर लग्न करण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे, असं आकाशने आता पाहुण्यांसमोरच स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ते लोक चिडतात आणि म्हणतात की आमचा अपमान करून घेण्यासाठी आम्हाला इथे बोलावलं होतं का?
तुमच्या मुलाला हे स्थळ मान्य नव्हतं तर आम्हाला इथे बोलावलंच कशाला? आधीच फोनवरती येऊ नका म्हणून सांगायचं ना. आमच्या मुलीला काही स्थळं येत नाही आहेत का? असं समजून ते लोक आता मुलीकडचे रागावून निघून जातात. तर इथे स्पष्टपणे आता आकाशने सांगितलेलं असतं की मला नम्रताबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा हा निर्णय सगळ्यांनाच आवडलेला असतो, वल्लरीला सोडून. आणि इथे अर्णवसुद्धा थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो. पण नम्रतावरील आकाशचं प्रेम बघितल्यानंतर तो सुद्धा शांत होतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आकाशचा निर्णय ऐकल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला इथे तिच्या चिंधड्या झाल्यासारख्या वाटत असतात. पण आकाश तिला न घाबरता आपलं मत सगळ्यांना सांगतो आणि सरळ तिथून निघून जातो.